स्वामी समर्थांचे साक्षात्कार. आज आपण जाणून घेऊया ब्राह्मणाच्या मुलाची मुंज. घाटावरील एका ब्राह्मणाने श्री नृसिंह सरस्वतीस असा नवस केला होता की आपणास पुत्र झाल्यास त्याचे उपनयन गाणगापुरात येऊन करीन. श्री दत्त कृपेने पुढे त्यास पुत्र झाला. नवस फेडण्यास तो ब्राह्मण कुटुंबासह वर्तमान गाणगापुरास जाण्यास निघाला. अक्कलकोटपर्यंत गेल्यावर ब्राह्मणाची खर्ची संपली. तेव्हा ब्राह्मणाने श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना केली की आपणास गाणगापुरास जाऊन नवस फेडवत नाही तरी आपण दत्त अवतार आहात तर येथेच नवस फेडून घ्यावा. महाराजांनी मान हलवली. ते पाहून ब्राह्मणाला मोठा आनंद झाला. मग त्याला समर्थ कृपेने द्रव्याची मदत मिळून मुलाची मुंजही झाली. नवसाची सांगता झाल्याबद्दल ब्राह्मणास दृष्टांत रूपाने श्री दत्तांनी सांगितले. अक्कलकोटास हल्ली श्री दत्त जयंतीचा व गुरुप्रतिपदेचा माघ वद्य प्रतिपदेस उत्सव होतो. या उत्सवास अक्कलकोट संस्थानातून सालीना 300 रुपयाची नेमणूक आहे. गाणगापूर येथे भक्तास अक्कलकोटास जाण्याविषयी दृष्टांत होतो. असाच हा ब्राह्मणाचा अनुभव मी आपल्याला सांगू शकलो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.